पक्षाच्या नेत्याच्या वाढदिवसाच्या दिवशी समाजोपयोगी कामं करून लोकांपर्यंत पोहोचण्याचे अनेक वेगवेगळे मार्ग आजपर्यंत कार्यकर्त्यांनी वापरले आहेत। नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सुद्धा असाच एक अनोखा फंडा अवलंबलाय। काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रघुवंशींनी नंदुरबारमधल्या तब्बल 30,000 मुलांना पावभाजी आणि आईस्क्रीमची पार्टी दिली। शहरातल्या 60 शाळांमधल्या पहिली ते 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सोनियांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच म्हणजे कालच हा उपक्रम राबवण्यात आला। नुकतेच नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यात, त्यामध्ये काँग्रेसला निर्विवाद यश सुद्धा मिळालंय। त्याचा आनंद सुद्धा त्यानिमित्ताने काँग्रेसकडून साजरा केला गेला। मुलांनी सुद्धा आवडत्या पावभाजी आणि आईस्क्रीमच्या या पार्टीचा मनमुराद आनंद लुटला। मात्र आपल्या मतदारांऐवजी त्यांच्या मुलांना खुश करण्याच्या या फंड्याचं माजी आमदार आणि त्यांच्या पक्षाला कितपत फायदे होत आहेत हे आता औत्सुक्याचं असणार आहे। ज्यांचं मतदार होतं त्यांना आपण मस्के लावतो, पण जे बिचारे मतदार नाहीत त्यांचे कायम दुर्लक्ष असतं आणि म्हणून या लहान मुलांना या गोड मुलांच्या बरोबर एक दिवस घालवावा असा माझा मानस होता। आणि निवडणुकीच्या निकालाच्या अगोदरच निकाल लागल्यावर 37 पैकी 36 निवडून आले म्हणून नाही, तर निवडणुकीच्या अगोदरच मी जाहीर केलं होतं की नंदनगरीच्या बालगोपालांच्या बरोबर मी एक दिवस स्नेहभोजनाचा आनंद घेईन।